आलेला संसार उठावे विकरा शिरनदारी उडारो पांडुरंगा देहकाराचे तडक देराचे येथे मनुष्याचे कार्यावी देताने उडता तेथे मनुष्याची सत्ता काय निरुक्ताचा धनी केलाचे प्राणी माझे माझे मगनी वरला विठाला विठाला आलिया संसारा उठावे करा शरणदारी उदारो पांडुरंगा देहकाराचे तडक देराचे येथे मनुष्याचे कार्यावे देताने तेथे मनुष्याची सत्ता गायो निरुक्ताचा धनी केलाचे पाणी माझे माझे म्हणून मोदर भरेला पांडुरंगाचा आनंद पंथला राघवाचा जय देव प्रत्येक कीर्तनरूपी सेवकाचा घेतलेला आनंद प्रभूचे निवासी वैकुंठवासी ज्यांनी पंचमवेद अवतार केला असे देऊचे सुपरिचित साधू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बंगाई तुकाराम महाराज सांगतात की बाबा जर जन्माला यायचं असेल तर हा उदार एक पांडुरंग आहे त्या पांडुरंगाला शरण जा काय होईल जर पांडुरंगाला शरण गेला तर तुमचा उद्धार होईल तुम्हाला मुक्ती मिळेल दुसरा चरणात तुकाराम तुम्हाला सांगतात की बाबा आपण किती कर केलं प्रपंच केला काही केलं कसं केलं तरी आपला जे मातृनाम ते जाणार त्याची काळोबा होणार म्हणून तुम्हाला सांगतात की बाबा हे धन कुणालाच आहे ते आपली स्वतः काही नाही म्हणून आपण जर तिसऱ्या चरणात तुम्हाला सांगतात की देवाने आपल्याला किती दिले काय केले याच्याशी पाहू नका तर ते म्हणतात की ते आपले मनुष्याची स्वतः तिथे काहीच नाही आणि मग आपण काय करतो की बा निमित्ताचा धनी म्हणजे आपण फक्त त्या इस्टेटीवर आपण मारत आहेत आपला जर समजा आपण जर गेलो तर आपला मुलगा त्याच्यावर बसले आपला त्याच्यावर नातू बसत आता गेला पंजा गेला बाप बसता गेला देखत नातू हे पैसा तुम्हाला सांगतात की आपण फक्त निमित्त मात्र बाबा की फक्त त्या शरणदा फक्त कोणा शरणदा की कुठल्याही देवाला शरण जाऊ नका कोणत्याही देवापुढे नतमस्तक होऊ नका पंढरीच्या पांडुरंगापुढे नतमस्तक ठेवा हा झाला अभंग आता सरळ भावार्थ आता अभंगाकडे वळण्यापूर्वी आपल्याला 4 गोष्टीचा पर्याय देणे काही गोष्टीचा पर्याय देणे आवश्यक आहे पार्वती सारंगराव मोठे आजी यांचा आज 3रा दिवस त्यांना जाऊन तिसरा दिवस झाला
आणि तिसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गेलं तर आपली सगळी जुनीच माणसं हे नागोडी मानायचं आमचा विठ्ठल हे दोन्ही गणपती तरुण तरुण अगदी मला परमात्मा क्षेत्रात आले. मला आले आनंद झाला. पुरी सुद्धा हरिपाठ म्हणायला घ्या. आपण ते मागे लागू आपण जेव्हा हरिपाठ पाठ केला पाहिजे बोललो कुठेतरी आपला प्रसंगच असेल त्या बारकाला पुढे हरिपाठ पाठ बोला. मला इतका आनंद वाटला की मला हा पंढरीत पांडुरंग घेऊ हरी सेवा घडून आणतोय म्हणलं. आणि आवडातून माझ्या कीर्तनाला हटक्या तुटक्या कीर्तनाला उपस्थित राहिलेले आमचे नागोडी मामा, त्याचप्रमाणे पीटी मास्तर बाळासाहेब मोठे सगळीच प्रेमाची मंडळी यांना बघून आपली मला शाळा आले तो माझा मूळ बरोबर विनगरी बाबा काय त्याशी काय त्यावेळेस त्याशी भारी राहील पाहता आजीव आणि मग इथं आल्यानंतर मी म्हणलं आता इथं आल्यानंतर आईची आणि बापाची गाणी म्हणायचीच नाही त्याच्यामध्ये हे फडकायची गाणी आणि इथं काहीतरी लोकांना दिशा बोलत दाखवून काही आपल्याला काही करायचं नाही किंवा काहीच नाही. फक्त एक आपल्याला मायबाप फक्त एक अर्ध्या तासाची सेवा करायची आणि अर्ध्या तासानंतर आपल्या सेवेला पूर्ण रंग द्यायचा आहे. आणि आता जर कसं जर विचार केला तर इकडं आपल्या जलामृत वर्षाव केला आहे इंद्रदेवानी जिथे नामच मरण चालू आहे ना तिथे पाऊस होतच असतो बरोबर. पाऊस अकाटावर जमत नाही आणि यंदा सुजलन झालं एकटेच मेलाच विहिरी मारल्या. चला आता आपल्याला आपण जायचं झालो किंवा जन्माला तू काय आला जन्माला येते सार्थक तुकोबाला सांगते जन्माला कुठून आला काय आला आणि कशासाठी आला. तुकोबाला सांगतात जन्माला जर आला कुठे तर फक्त हरीचे नाव घेण्यासाठी जन्माला आला. आणि हरीचे नाव कसं घ्यायचं बांधता म्हणता हरी बोला देता घेता हरी बोला सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला एकांत हरी बोला लोकांची हरी बोला जे असतं की एका जनार्दने हरी बोला. तुकोबाला सांगतो की बाबा हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोलल्यानंतर काय होईल आपला उद्धार होईल. आता पांडुरंग याला काय म्हणले उदार आहे उदार बी आपल्याला जन्माला आल्यानंतर त्याला असं म्हणले का बघा देवाने आपल्याला म्हणले कुणी सांगा मला बोलता पटपट 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 बसत नाही का आपल्याला उदारा निरोध करतो का जे अगदी आपण 4 पैसे उदारी आणतो औषध असो काय असो त्या उदाहरण पैसे पण काय होतं आपल्याला म्हणतात पण समजा देवाने आपल्याला उधार काय दिला नरदेव उधार दिला काय केलाय देव म्हणला भजन करून द्या मग आपण याला देतो देह दिला भजन पण मोठा हा उधार देवाने आपल्याला काय दिला देह दिला आणि नंतर काय दिला भजन करायला आपल्याला मार्गात गेले. पण आता जुन्या वेळा आज करायची पहिले लोक सांगायचे की बाबा जन्माला आला की तर बाहेर लागला मामा लोक काय म्हणायची कवा 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 चालतं. आता ते म्हणतात मी काय तुझं ते लागत नाही मी तुझं काहीच लागत नाही आणि काय तू काय पण इतका पांडुरंग हा उदार आपल्याला उदार द्यायचं ह्या उदाराची आजची किंमत ह्याची आजची किंमतच होणार नाही. आता तुम्हाला सांगतो जर सांगायचं झालं तर बायपास बायपास काय तुम्हाला बायपासला काय बायपास 5 लाख रुपये जातात 6 लाख रुपये बायपास फक्त 1 महिना भरला 4-5 लाख रुपये आपल्याला आणि आज शहरात काय शक्यता वळी बारीक 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 कंपनी नळी काय मग त्या नळीला तुम्ही सांगा एवढाच आपल्याला दिला एक नळीका जर आपली चौपट झाली तर आपल्याला 5 लाख रुपये लागतं नाही. आणि मग एवढं जर आपल्याला 5 लाखाप्रमाणे जर तुम्ही नळीका त्या शरीराचा रक्कम नळीका मोजा तुम्ही त्या शरीराचा हार्ट मोजा त्या शरीरातले तुम्ही सर्व तुम्ही विचार करता डोळा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमती करा त्याला काम नाही करा कामाची किंमती करा त्याला पाय नाही करा पायाची किंमती करा. आणि आपण आज 3.5 दिन कुठला रोग नसताना आपल्याला उपलब्ध करून द्या. परमेश्वराचं नामस्मरण केलं काय अर्थ नाही का बाबा तो आपण नामस्मरण येत नाही आवड आरोग्य ती सरळ पण आपण सरळ आहेत ना आपण आली आपलं देवाचं नाव याच देवीकडे देवाचे बघायला ते नाही थोडीशी नारायण. आणि जर तुम्हाला ह्या देवाचा जर उद्धार करायचा असेल तर तुकोबाराय सांगतात हे जर ह्या देवाला आता तो तुकोबाराय सांगितलं तुकोबाराय म्हणतात संसार संसार म्हणजे यातून 2 अर्थ येतात. या जगात आपण जन्माला त्या जगाला देव तुकोबाराय काय म्हटले
संसार. आणि संसार म्हणजे आपण परमार्थातून वेगळा होता संसार. या देहाला जर उत्पत्ती झाली आली हा संसार, तुम्ही पाठवून एक काम करा. तुकोबारानंतर शहरातच जा. तुम्हाला बालाजीला नाही, साईबाबाला नाही, खंडोबाला नाही, कोणावर नाही. आपला ते एक देव करून घ्यावा. ते विना जीवन सुख नाही. मी काय इथपर्यंत साथ नाही तुम्हाला सिद्ध करून करायला होते की नुसतं कोणाला बरोबर करून करायचं नाही. त्यामध्ये सुद्धा सिद्ध करून दाखवायला पाहिजे. प्रमाण ते तुकोबाला सांगतात की आल्या सांगतात किंवा आपण या देवाला जन्माला आल्यानंतर ह्या देवाला जन्माला आल्यानंतर आपण परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे. आपण चिंतित केलं पाहिजे. आणि म्हणतात जगात लय भारी पंढरीची वारी, जगात लय भारी आनंदीची वारी, आणि जगात लय भारी 19 फेब्रुवारी. म्हणजे जगात हे सगळ्यात भारी. आज जर शिवरात्र आपली काय कंडिशन असते किती केली असते आपण? अजिबात नसते केली. 800 वर्ष मुघलांनी या देशावर सत्ता होती. आपल्याला परमेश्वराचं नाम स्मरण घ्यायला सुद्धा अडचण होती. फक्त जर तुकोबारायांचा काळ सोडला तर तुकोबारायांच्या काळात फक्त थोडी दिवशी थोडी गावाच्या काळजी होती. एका काळात त्या काळात अजिबात आपल्याला राज्य होतं औरंगजेबाचं. त्याच्यात आपल्याला काहीच नामस्मरण करता नाही आलं. आणि मग ह्या नामस्मरण करता नाही आल्यामुळे लोकनाथ पुढाकार घेऊन जगाला तर पाहिजे उद्देशासाठी भावडली. आणि त्या भावडाला वेगवेगळ्या चाली लावून वेगवेगळ्या चाली लावून लोकांचं मनोरंजन त्यांनी केलं. या मनोरंजन केल्यानंतर त्यांनी लोकांना एक गुढी लावली सरदार टाकायला. नंतर वारीला लोक हळूहळू यायला. सगळ्यात जर एक नंबर असेल तर सगळ्यात एक नंबर वारी चालू. आणि आता असं तुम्हाला जर वारी तीर्थावर जर करायचे असेल तर त्याच्या अगोदर आपल्याकडे 2 तीर्थ आपल्याकडं त्या 2 देवाला सुद्धा आपण अगोदर आपण 2 देव पुढे पाठवते बरोबर आहे. आणि मग आपल्या बाकीच्या आपली आहे का ते सर्वात मोठे देव. तुम्ही कुठे जाऊ नका, काशीला जाऊ नका, गैला जाऊ नका, तळायला जाऊ नका, कुठं जाऊ नका. फक्त 2 तुम्ही आई वडिलांचे जर दर्शन घेतलं ना तुम्हाला सर्व प्रकारची तिथं तीर्थ होतात. तीर्थ आई वडिलांचे दर्शन. माता तर भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे की एक गाय आणि एक काळा पुत्र माणूस त्या गायला मारतो. त्यानंतर राजा परीक्षित झाले आणि परीक्षित झाल्यानंतर त्यांनी विचारलं घेऊन त्या गायला तू का मारतोस? तो म्हणला मी कली आहे आणि ती गाय आहे ना गाय करून नाही. तो गाय त्याच्या 4ही पाय करून टाकली. ती गाय कोणी बरोबर पण माझे 4ही पाय पडले होते
क्षमा क्षीर शांती सगळं पाहिजे सत्य सगळं पाहिजे आणि मग त्यांनी सांगितलं कली बरोबर परीक्षित युद्ध केल्यानंतर कली हारल्यानंतर कलीला त्यांनी काय केलं 5 ठिकाणी जागा दिली 5 ठिकाणी जागा दिल्यानंतर कली म्हणले कली म्हणलं 4 ठिकाणी जागा दिली कली म्हणलं 4 ठिकाणी जागा दिला कलीला 4 ठिकाणी जागा दिली जागा दिली त्यांनी आणि जागा दिल्यानंतर 4 ठिकाणी कलीला जागा दिल्यानंतर राजा पुढे आल्यानंतर एका श्रमिक ऋषीच्या आश्रमात राजा आणि ते राजाला खूप ताण लागल्यानंतर त्यांनी ऋषीला विचारलं किंवा राजे काय होतं मी साधूच्या आश्रमात आल्यानंतर नेहमी की साधूची परवानगी घेतल्याशिवाय पाणी प्यायचं सुद्धा नाही त्या राजाने किंवा कोणी मग त्याने राजाला त्याला विचारलं ऋषीमुनीला हो ऋषीमुनी मला पाणी मिळेल का हो ऋषीमुनी मला पाणी मिळेल का या नसतं झालेले ऋषीमुनी होते त्यांनी 1 नाही 2 नाही काहीच नाही परत मला हो ऋषीमुनी आवाज दिला मला पाणी मिळेल का त्यांनी परत आवाज नाही दिला तो अरे याने आपल्या असे केले की येण्याचे घेतले मला आणि पाण्याचं मला आपल्याला पाणी द्यायचं नाही आणि मग त्यांनी काय केलं की ते पहिल्याला साप होता तो साप त्या राजाच्या गळ्यात घातला आणि राजाच्या गळ्यात घातल्यानंतर तो साप कोण होता तक्षक होता त्या अर्जुनाने खांडवरून जाळे त्यात 9 सर्पाच्या जाती जाळ्या होत्या त्या अर्जुनाने आणि अर्जुनाची पांडव जवळजवळ आता स्वर्गाला गेली होती पण कुणीतरी राजा परीक्षित त्याच्याच वंशाचा आहे आणि म्हणून त्याच्यात त्यांनी काय केलं त्याचा ही काढण्यासाठी बदला घेण्यासाठी तक्षक राजा मेले जरूर घेतलं त्या सर्पांनी आणि त्या साधू मुलीच्या गळ्यात घातला आणि ते राजा आता निघून गेल्यानंतर त्याचा मुलगा तिथं दुर्वांग नावाचा मुलगा तिथं आला आणि दुर्वांग नावाचा मुलगा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं आपल्या राजाच्या आपल्या वडिलांच्या गळ्यात साप घातलाय कोण माणूस असं हा की एवढा मोठा साधू महात्मा समाधीस्थ झालेला त्याच्या गळ्यात त्यांनी साप घातला साप घातलं त्याने काय केलं आणि हातात दंड कमवून घेतलं आणि शाप दिल्यानंतर तो म्हणला की ज्याने माझ्या बापाच्या गळ्यात साप घातलाय ज्याने माझ्या बापाच्या गळ्यात साप घातलाय त्याला 7 दिवसाच्या आत मृत्यू हो किती दिवसाच्या आत 7 दिवसाच्या आत त्याचा मृत्यू हो असं म्हटल्यानंतर दुर्वांग नावाचे ऋषी होते शमिक नावाचे ऋषी त्यांना जाग आली म्हणून अरे अंतर्ज्ञान त्याने पाहिल्यानंतर म्हणजे राजा परीक्षितीने माझ्या गळ्यात साप घातलाय आणि त्यांना जाऊन सांगा आता की तुम्हाला माझ्या परवानी शाप दिल्यानंतर आता 7 दिवसाच्या